नमस्कार महाराज मित्रांनो, आजपर्यंत आमचा जळगाव जिल्हा असू द्या किंवा तुम्ही ही चूक केली असेल की मॅग्नेशियम सल्फेट सोबत 1261 दिला असेल, पण ही सगळ्यात मोठी चूक आहे मित्रांनो। आपण एकदम चुकीच्या पद्धतीने फर्टिलायझर ॲप्लिकेशन करतो। असं जर तुम्ही सोबत ड्रिचिंगला किंवा ठिबक म्हणून देत असाल तर हे तुमचं पूर्णपणे क्लॉगिंग होतं आणि पिकाला भेटत नाही। आता तुम्ही म्हणाल हे कशावरून आणि काय, तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो। आता कुठलंही गावात बघा तुम्ही किंवा नैसर्गिक नियम तुम्हाला सांगतो पहिला की लग्न होताना बाईचंच माणसाशी होईल आणि चुंबकाचा जर गुणधर्म बघाल तुम्ही तर दोन विरुद्ध बाजूच एकमेकाला चिपकतील, दोन समांतर बाजू चिपकणार नाहीत। तसंच म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कंबाईन होईल। आता तुम्ही म्हणाल कसं, तर तुम्हाला इथेच सांगतो मित्रांनो। आता इथे जो दिसतोय तुम्हाला मॅग्नेशियम हा प्लस आयन आहे, म्हणजे याच्यावर धनप्रभार आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि सल्फर जो आहे SO4 हा मायनस दिलेला आहे मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल हा सल्फर आहे। तर हे दोघं मिळून तयार झालंय तुमचं मॅग्नेशियम सल्फेट। हे जर दोघं प्लस प्लस राहिले असते तर असं तयारच झालं नसतं, तुम्हाला मॅग्नेशियम कॅल्शियम दिसणारच नाही, कारण की दोघं पॉझिटिव्ह आहेत। तर इथेही तसंच घ्या मित्रांनो, इथेही दोघं जे तयार झालेले आहेत 1261 मोनो अमोनियम फॉस्फेट, तर याच्यामध्ये NH4 हा जो आहे हा आहे महाराज पॉझिटिव्ह चार्ज नायट्रोजन, म्हणजे 1261 चा 12 आणि 61 जो आहे H2PO4 मायनस हा आहे निगेटिव्ह चार्ज। हे दोघांचं कंबाईन मिळून झालंय महाराज हे 1261 तयार। पण होतं काय, जेव्हा तुम्ही 1261 देता पिकाला प्लेन, तर हे नायट्रोजन बी भेटतं आणि फॉस्फरसही भेटतं, कारण की पाण्यामध्ये गेल्यावर ते वेगळं होतं आणि ते फिक्स होत नाही। नायट्रोजनचा मुळा घेतात आणि फॉस्फरसच्या मुळा घेतात। पण हे तुम्ही जेव्हा दोघं एकत्र द्याल तेव्हा काय होईल महाराज, हे आणि हे सोबत पाण्यामध्ये गेलं की हा वेगळा होतो, हा वेगळा होतो, हा वेगळा होतो, हा वेगळा होतो पाण्यामध्ये। मग होतं काय मित्रांनो, हा मॅग्नेशियम जो आहे याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज आहे या फॉस्फरस बरोबर जो दिसतोय H2PO4 बरोबर रिएक्ट होतो। मग हा मॅग्नेशियम आणि हा फॉस्फरस काय तयार होतो मित्रांनो, तुमचा मॅग्नेशियम फॉस्फेट। आणि मॅग्नेशियम फॉस्फेट ही जी ग्रेड आहे हा दगड तयार होतो आणि हा मुळांकडनं घेतला जात नाही, मुळं फक्त पाणी घेतात। आता याच्यामध्ये pH मॅटर करतो महाराज, जर pH जास्त असेल तुमचा तर मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होईल आणि pH जर कमी असेल तर तुमचा मॅग्नेशियम हायड्रोजन फॉस्फेट तयार होईल, कारण की तिथे हायड्रोजन जास्त डॉमिनंट असतो आणि त्याच्यामुळे हायड्रोजन आयन जास्त डॉमिनंट असतो, त्याच्यामुळे मॅग्नेशियम डायहायड्रोजन फॉस्फेट तयार होईल। पण हे दोघं जरी तयार होत असतील तरी हे दोघं पिकाच्या कामाचे नाहीत। ना किसी हमसफर ना हमनशी से निकलेगा हमारा पैरों का काटा, दोस्तों हमी से निकलेगा। आपल्याला सुधार करावा लागेल, काहीच विषय नाही। फक्त तुम्ही काय करा, हे सोबत देऊ नका। सोबत दिल्याने काय होईल, हे एकमेकाला फिक्स होईल आणि आपला कार्यक्रम वाजेल। आता बरेच शेतकरी इथे म्हणतील साहेब आम्ही दोघं देतो पण पाण्यात फाटत नाहीत। मित्रांनो फाटणार नाहीत, बरेचसे औषधे तुम्ही असे दिले ते फाटत नाहीत, पण तुम्हाला ठिबकवर दिसेल की पूर्ण क्षार जमा झालेला। तुम्ही 1261 आणि मॅग्नेशियम सल्फेट असं पाण्यात टाका आणि थोडं टाइम थांबा, एकदम चांगला नजरेच्या माणसाला घ्या, तुम्हाला असा बारीक बारीक बबल दिसायला लागून जातील, असे एकदम कण जिथे तुम्हाला जाणवतील पण समजणार नाही। तुम्ही ठिबकने देऊ शकता, काही दिवसांनी ते काय प्रेसिपिटेशन होतं आणि जो मॅग्नेशियम फॉस्फेट किंवा कमी pH राहिला, पण मी तर pH नाही जे आपल्याकडे, तर मॅग्नेशियम हायड्रोजन फॉस्फेट तयार होईल आणि हे दोघांचं रिएक्शन आपल्या पिकाला कामाचं नाही। म्हणजे तुमचं काय काय वाया गेलं महाराज, फॉस्फरस जो होता जे तुमचा बुंदा बनवायचा कामाचा होता, फुटवे करायचा कामाचा होता, मुळा फळवायचा कामाचा होता, तो फॉस्फरस या मॅग्नेशियम सोबत रिएक्ट होऊन मॅग्नेशियम फॉस्फेट तयार झाला आणि हा मॅग्नेशियम जो होता जो तुमचं हरितद्रव्य वाढवणार होता, झाडामध्ये फोटोसिंथेसिसचे रेट वाढवणार होता, हे दोघांचं मिश्रण झालं आणि हे दोघं कामातून गेले मित्रांनो। तर अशा गोष्टी टाळा, मॅग्नेशियम शक्यतो फॉस्फरस बरोबर देणं टाळा, काही गरज नाही। 2 दिवस लेट द्या, हे 2 दिवस पहिले द्या, काही असं विषय नाही महाराज। तर असं करा, तुम्हाला रिपोर्ट छान येतील। आणि माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज। तुम्हाला एवढं जीव तोडून सांगतो पण तुम्ही फॉलो करत नाही, यासाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।